प्राइवेट कोचिंग क्लासेस में नीट की पढ़ाई करने वाले एक 17 वर्षीय बालिका की छेड़छाड़ और लैंगिक जबरदस्ती करने की घटना को पोक्सो के तहत शिवाजीनगर थाने में गुना दाखिल किया गया है। बता दें कि इस खबर से शिक्षण क्षेत्र में बड़ी हलचल फैल गई है। विजय पवार और प्रशांत खाटोकर ये उन आपराधिक शिक्षकों के नाम हैं। ये दोनों बीड़ शहर में प्राइवेट कोचिंग क्लासेस चलाते हैं। इन शिक्षकों की करतूत की जानकारी पीड़िता ने अपने माता पिता को दी। यह जानकर पीड़िता के माता पिता ने शिवाजीनगर पुलिस थाने में आरोपियों के खिलाफ गुना दाखिल करवाया। दोनों आरोपी फिलहाल फरार है। पुलिस आगे की जाँच कर रही है। 17 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग आणि इतर तक्रारीवरून विनयभंग व पोस्को ऍक्ट प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील जे काही महत्त्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्यात येईल। त्या अनुषंगाने पथक आरोपीचे जे ठिकाणे आहेत तिथे रवाना करण्यात आलेले आहेत आणि माननीय पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक सर यांचे ज्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे। किती पथक नेमले वगैरे? 4 पथक नेमलेले आहेत आणि 1 पथक लोकलमध्ये असे एकूण 5 पथक नेमलेले आहेत। सदरील विद्यार्थी त्या अनुषंगाने सगळ्याच कारण पोस्को ऍक्ट मधील तरतुदीच अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनीने FIR मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाईने होईल। त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे गोळा करण्याचे काम एका विद्यार्थिनीचा हा प्रकार समोर आलाय, असे काही इतर कुणी समोर आले नाही। ही आता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे। इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर काही महत्त्वाचं असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्त्वाचे अपडेट देण्यात येईल। क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आले त्या ठिकाणी। आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत। क्लासेस वगैरे बंद ठेवलेले नाहीये। पोलीस किंवा हे नाहीये, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत तर ते क्लासेस सुरू आहेत डिपार्टमेंटला। पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही, असं काही आंदोलनाचं नाहीये, परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे। त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगत आहोत।